नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 महाराष्ट्र। मी आहे आपला गणेश शिंदे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाची बातमी घेऊन आलोय। गेल्या अनेक दिवसांपासून सलग पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। महापुरामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे, तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। या आपत्तिमय परिस्थितीत पाटसंगी गावातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे। गावाजवळील रस्ता पुराच्या प्रचंड लोंढ्याने वाहून गेला, ज्यामुळे ये जा होणारी वाहतूक ठप्प झाली होती। याच दरम्यान गावातील एका शेतकऱ्याने आपल्याला पुढे जाता येत नसल्यामुळे हताश होऊन त्याने आपले मेहनतीचे 120 लिटर दूध पाण्यात ओतून दिले। शेतकऱ्याची हतबलता पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले। शेतकऱ्याने 120 लिटर दूध पाण्यात ओतून देत असताना वेदनादायक वेळ ठरली। निसर्गाच्या प्रकोपामुळे भूम तालुका पूर्णतः थबकून गेला आहे। पिकाचे नुकसान, संपर्क तुटलेली गावे आणि शेतकऱ्यांची हतबल झालेली अवस्था या सर्व घडामोडींनी चिंता वाढवली आहे। गावकरी म्हणतात, पाऊस आणखी काही दिवस असाच कोसळत राहिला तर परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील या प्रचंड संकटामुळे शेतकरी आणि सामान्य लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। सरकारने तातडीने मदतीचे पावले उचलणे गरजेचे आहे, अशी लोकांची मागणी आहे। तोपर्यंत आपण इथंच थांबूया। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र।